श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे बुधवार, दिनांक आहे 14 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला येणारा सण म्हणजेच मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण आपल्या पूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. तर पहा, आज आहे भोगी, आज आहे 13 जानेवारी आणि उद्या आहे मकर संक्रांती आणि 14 जानेवारीला आहे किंक्रांती, म्हणजे या दिवशी कर असंही म्हटलं जातं. ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. आणि यावर्षी मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. आणि याच दिवसापासून सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होते. संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तप याला खूप महत्त्व आहे. आणि या संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध हा देवीने केला होता. आणि असंही म्हटलं जातं की आपल्या 7000 पूर्वजांना या संक्रांतीच्या दिवशी मोक्ष देखील प्राप्त झाला होता. आणि या दिवशी पूर्वजांसाठी म्हणूनच श्राद्ध, दर्पण आणि पिंडदान हे केले जाते. यामध्ये मुख्यतः काळे तीळ आणि जे तांदूळ आहेत तर त्याच्याने श्राद्ध हे केले जाते. आणि तेव्हापासूनच मकर संक्रांतीला तीळ याचे स्नान खूप महत्त्वाचे सांगितले गेले आहे. या दिवशी जर आपण पितरांसाठी तर्पण केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपल्या सर्वांचे कल्याण होण्यासाठी पूर्वज आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी तिळाचे 6 प्रयोग हे करायचे असतात. म्हणजेच या दिवशी 6 उपाय जे आहेत तिळाचे तर केले जातात. म्हणूनच सकाळी सकाळी तिळाने स्नान केले जाते. या दिवशी तिळाचं दान करावं. त्याचबरोबर या दिवशी तिळाचे पदार्थ देखील खाल्ले जातात. तिळाचे हवन घरामध्ये करावे. सकाळी उठल्याबरोबरच आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवांना तिळाचे अर्घ्य द्यावे. त्याचबरोबर तिळाचे उटणे अंगाला लावून या दिवशी स्नान करावे. इतक्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तिळाच्या त्या केल्या जातात. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यामध्ये तीळ टाकून पाणी पिल्याने पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुहासिन स्त्री ही हळदी कुंकू करत असते. आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिन स्त्री ही आपल्या घरामध्ये जे बोळकी आहेत तर ती पूजत असते. सुगड म्हणले जातं त्याला आणि त्याला खण देखील म्हटलं जातं. आता हे जे सुगड आहे तर या सुगडामध्ये ती स्वच्छ करून त्यामध्ये वौसा भरला जातो, त्याची पूजा केली जाते. हळद कुंकू लावून त्याची पूजा केली जाते. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही हे सुगड पूजा करणार आहात तर तुम्हाला या सुगड पूजा करत असताना कोणत्याही परिस्थितीत ही एक वस्तू जी आहे तर ती त्या सुगड पूजेमध्ये टाकायची आहे, म्हणजे त्या सुगडांमध्ये टाकायची आहे. जर आपण ही एक वस्तू या सुगडामध्ये जर टाकली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. 33 वर्ष धन धान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही, इतकं महत्त्व ह्या वस्तूंना आहे. त्यामुळे ती वस्तू कोणती आहे, ती कशी टाकायची आहे, त्याचबरोबर अनेक नियम मकर संक्रांतीला पाळले जाणार आहेत तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका किंवा ओम घृणे सूर्याय नमः हे लिहायला विसरू नका. आता पहा, तुम्हाला हे सुगड पूजा तुम्ही घरामध्ये जेव्हा करणार आहात तेव्हा तुम्हाला ही सुगड पूजा करताना 12 वाजण्याच्या अगोदरच जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण धार्मिक ग्रंथानुसार सुगड पूजा जी आहे तर ती घरामध्ये 12 वाजण्याच्या अगोदरच करावी. धार्मिक मान्यतेनुसार सुगड पूजन हे घरामध्ये सकाळी 12च्या आतच करावे, कारण ही पूजा दिवसभर आपल्या घरामध्ये राहते. आणि त्याचबरोबर दुर्गादेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्ता उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ टाकायचे आहेत. जर पांढरे तीळ नसतील तर काळे टाका, काळे नसतील तर पांढरे टाका. तर तुम्हाला पांढरे तीळ त्याचबरोबर थोडेसे तांदूळ देखील टाकायचे आहेत. गंगाजल, थोडीशी हळद टाकून अंघोळ तुम्हाला करायची आहे.
असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी जी व्यक्ती ह्या 2 वस्तू टाकून अंघोळ करत नाही, ती व्यक्ती नेहमी आजारी पडते. त्यामुळे ह्या 2 वस्तू टाकून अंघोळ आवर्जून करा. आणि या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आता संक्रांती देवी ही पिवळे वस्त्र धारण केलेली आहे, त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र चुकूनही घालायचे नाहीत. अगदी तुमच्या घरातील लहान मुलं असतील, मुली असतील, कुणालाच म्हणजे घरातील कोणत्याच व्यक्तीला पिवळे कपडे हे घालायचे नाही. असं म्हटलं जातं की संक्रांती देवीने जे कलरचं वस्त्र परिधान केलेलं आहे, तो कलर आपल्याला त्या दिवशी घालायचा नाही. त्यानंतर तुम्हाला अंघोळ केल्याच्या नंतर स्वच्छ कपडे परिधान केल्याच्या नंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, तांदूळ टाकायचे आहेत, अखंड तांदूळ टाकायचे आहेत, कुठे तुटले फुटलेले टाकायचे नाही. हळद, कुंकू, त्याचबरोबर तुम्हाला जर लाल कलरची फुलं भेटली तर ती टाकायची आहेत आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला अजिबात विसरायचं नाही. सूर्याला अर्घ्य देत असताना या दिवशी सूर्यदेवांना जरी अर्घ्य तुम्ही दिला एवढ्या वस्तू टाकून, तर तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊन जातील. सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही जीवनातील अडीअडचणी असतील त्या दूर करण्यासाठी, कारण हा दिवस सूर्यदेवांसाठी खूप महत्त्वाचा असतो. आता जल अर्पण करत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे. देवांना पूजा करत असताना देवांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणजे देवांना स्नान घालणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ आणि तांदूळ टाकायचे आहेत आणि जे आपल्या घरातील देव आहेत तर त्यांना स्नान घालायचं आहे. यानंतर देवघरातील देवांचे विधिवत पूजा करून धूप दीप अगरबत्ती लावून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही या दिवशी लावा. त्यामध्ये थोडेसे तीळ टाका आणि अशा पद्धतीने दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात, म्हणून असा दिवासुद्धा लावायचा आहे. तर पहा, आपल्याला या सुगड पूजन लगेचच करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लगेच करू शकता, परंतु जर शक्य नसेल तर 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हे सुगड पूजन करायचं आहे. आता सुगड पूजन करण्या अगोदर तुम्हाला तुमचे घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे घरातील फरशी वगैरे, झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे. कारण आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी माता लक्ष्मी वावरत असते आणि आपल्याला स्वच्छता करायची आहे. स्वच्छता केल्यामुळं आपल्याला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी संक्रांती देवी ही आपल्या पृथ्वी तलावरती अवतरत असते आणि अशा वेळेस जर आपण असे काही प्रभावी उपाय, सेवा, पूजा, स्वच्छता जर केली तर ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला ती आशीर्वाद देत असते. आता सर्वात महत्त्वाचं, घरातील देवपूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला सुगड पूजा करायची आहे. आता सुगड पूजन करताना तुम्हाला किती सुगड पूजायचे आहेत? आता एक सुवासीन स्त्री असेल तिने स्वतःसाठी 5 सुगडांची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर जर 2 सुवासीन स्त्रिया असतील तर त्यांनी 2 सुगडांचे खण जे असतो तो खण असतो तो 5 याचा असतो आणि तो प्रत्येक खण 5-5 याचा पूजायचा असतो. आणि तुळस असेल तर तुळशीसाठी सुद्धा आपल्याला एक खण घ्यायचा असतो, त्याच्यासाठी सुद्धा 5 बोळकी तुम्हाला घ्यायची असतात. त्याचबरोबर तुमची सासू जर जिवंत असेल तर तिच्यासाठी ती स्वतः खण तर घेईलच. त्याचबरोबर जर तुमची सासू ही म्हणजे वारलेली असेल आणि ती तुमच्या सासऱ्यांच्या अगोदर आहोव गेलेली असेल तर मग तिच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक खण जो आहे तर तो घरामध्ये आणून पूजायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला पूजा करायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक पाट मांडायचा आहे किंवा मग चौरंग मांडायचा आहे. त्यावरती लाल कपडा अंथरवायचा आहे. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षदा वाहिल्यानंतर तुम्हाला सुगड पूजायला घ्यायचे आहेत. या सुगडाला तुम्हाला हळदी कुंकवाचे 5-5 बोटं हे ओढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जो ओसा आहे तर तो भरायचा आहे. या ओशामध्ये जे ज्वारीचं कणीस असतं, गव्हाच्या ओंब्या, ऊसाची पेरं, गाजर, वटाणे, हरभरे यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या भरल्या जातात. आता बघा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या सुगडामध्ये भरण्यापूर्वी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या सुगडांमध्ये टाकायची आहे. ती म्हणजे तर तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत तांदूळ, अखंड तांदूळ टाकायचे आहेत. प्रत्येक सुगडामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहेत. आता तांदळाबरोबर तुम्ही थोडेसे तीळसुद्धा मिक्स करायचे आहेत. तीळ आणि तांदूळ हे आपल्याला त्या सुगडांमध्ये टाकायचे आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला 1-1 रुपयाचं नाणंसुद्धा प्रत्येक सुगडामध्ये टाकायचं आहे आणि नंतर हा वौसा तुम्हाला भरायचा आहे.
त्यानंतर प्रत्येक जो सुगड आहे त्या सुगडाची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि त्या सुगडांची पूजा तुम्हाला करायची आहे. धूप अगरबत्ती ओवाळून देखील घ्यायची आहे. आता बघा हे जे सुगड आहेत तर ते तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही ओसायला जाणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ते ताटामध्ये घ्यायचे आहेत. तर ताटामध्ये घेताना तुम्हाला 2च सुगड घेऊन जायचे आहेत आणि बाकीचे जे आहेत तर ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहेत. आणि जे तुळशीचे सुगडं आहेत तर ते तुळशीपाशी ठेवायचे आहेत. तुळशीला ओसायचं आहे आणि तुळशीच्या मध्ये ते 5 सुगड जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हे सुगड ठेवू शकता आणि ज्या पद्धतीने तुमच्याकडे करतात त्या पद्धतीने करू शकता. आणि पहा ज्यावेळेस तुम्ही ओवासणार आहात त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम त्या ज्या लेडीजला तुम्ही ओवासणार आहेत म्हणजे ज्या सुवासिन स्त्रियेला ओवासणार आहे तिला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचा आहे आणि नंतरच हा ओवसा द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो गोष्ट आहे तर ती तुम्हाला करायची आहे. म्हणजेच सकाळी तुम्हाला सुगडामध्ये ही जी वस्तू आहे तर ती टाकायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.